मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वराज्य गोट फार्ममध्ये। आणि आज आपण आपल्या शेळ्यांना पहिला जो चारा टाकतो तो म्हणजे सुका चारा। आणि या सुका चाऱ्यामध्ये आजचं आपला चारा आहे तुरीचं भुसकट। सुरुवातीमध्ये शेळ्यांना आपण जेव्हा त्यांची सकाळ होते त्यावेळी सगळे कामं झाल्यानंतर शेळीची स्वच्छता झाल्यानंतर त्यांना पहिला चारा जो आपण टाकतो तो म्हणजे सुका चारा। तर सुक्या चाऱ्यामध्ये आता आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये 1 वर्षाचं नियोजन आपण करून ठेवलेलं आहे आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन आपण करून ठेवत असतो। त्याच पद्धतीनं सुका चारा म्हणजे आज आपल्या तुरीचं भुसकट। तुरीचं भुसकट म्हणजे आता आपल्याच घरच्या ज्या तुरी होत्या त्या आपण काढल्या आणि त्याचं जे भुसकट आपल्याकडे आपण स्टोअर केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता शेळ्या ह्या खूप आवडीने खातात आणि या तुरीच्या भुसकटाचे भरपूर सारे काही फायदे आहेत। ते फायदे म्हणजे यांना तुरीच्या भुसकटामुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही आणि फक्त दुष्परिणामच नाही तर यांना सुक्या चाऱ्याची खूप गरज असते। हे बघा खूप आवडीने ह्या सुका चारा खाताना दिसत आहे। सुक्या चाऱ्यामुळे याचं डायजेशन व्यवस्थित होतं आणि नंतर यांना हिरवा चारा आपण देत असतो। आता आपल्या शेडमध्ये सकाळचे 8 वाजले आणि हा पहिला चारा त्यांना आपण टाकला सुका चारा। सुका चारा ह्या खाऊन झाल्यानंतर इथून 1-1.5 तासानंतर यांना हिरवा चारा आपण देत असतो जो आपल्याकडे आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेला आहे। आपल्या ह्या बंदिस्त शेळ्या सुका चारा खाताना तुम्ही पाहत आहात। तर शेतकरी बंधूंनो तुम्हीसुद्धा बघा तुमच्या शेडचं नियोजन कसं आहे किंवा तुम्ही कसं कराल या पद्धतीने तुम्हाला माहिती दाखवण्याचा इथं प्रयत्न होत आहे। खूप अशा आवडीने ह्या खातात आणि त्यानंतर आपण अशा ह्या पद्धतीच्या गव्हाणा बनवून घेतलेल्या आहे। ह्या गव्हाणामुळं सगळं व्यवस्थित होतं आणि चारा जो आहे हा सुका चारा स्पेशल आपण ह्या गव्हाणीमध्ये टाकत असतो। ह्या गव्हाणीमध्ये सुका चारा टाकल्यामुळं यांना कुठलाही खाण्यासाठी त्रास होत नाही आणि आपलं भुसकट जे आहे ते खराब होत नाही आणि वाया जात नाही। तुम्ही पाहू शकता आपल्या स्वराज्य गोट फार्मवर आपल्या गावरान बंदिस्त शेळ्या ह्या खूप आवडीने सुक्या चाऱ्याचा आनंद घेत आहेत। आणि यानंतर आपण जो हिरवा चारा शेळ्यांना टाकत असतो त्याच्या गव्हाणी ह्या वेगळ्या आहे। ह्या गव्हाणीमध्ये आपण त्यांना हिरवा चारा टाकत असतो। असं आपलं हे दैनंदिन नियोजन तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न होत आहे। खूप असं सुंदर नियोजन आणि शेळ्यांची आपल्या ह्या नियोजनामुळे खूप चांगली तब्येतसुद्धा राहते। आपल्या आत्ताच 8 दिवसा अगोदर 3 शेळ्या व्यायल्या आणि त्यांनी खूप सुंदर असे पिल्लं जन्म दिला। पाहू शकता त्यापैकी एक पिल्लू तिथे बसलेलं आहे निवांत, त्याचं दूध वगैरे पिऊन झालेलं आहे आणि हे आता आराम करत आहेत। 2 पिल्लं तिकडे साईडला बसलेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यावर नक्की कमेंट करून सांगा आणि आणखी माहिती लागल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ नक्कीच लगेच मिळून जाईल। तर इथेच थांबतो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।